आपण रोज दत्तगुरूंना नमस्कार करतो, नामस्मरण करतो, पण कधी विचार केला आहे का? दत्तात्रय प्रभू आपल्याला काय शिकवतात? दत्तगुरू आपल्याला शिकवतात शिस्त आणि नियमबद्धता. जसं परिटाचा श्रीपाद प्रभूंना नित्य दंडवत करून त्यांचा मठ झाडण्याचा नियम होता. नरसोबावाडीतील ब्राह्मणाला श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी सोन्याचा हंडा दिला. त्याचा नियम होता फक्त दररोज 5 घरी भिक्षा मागायची. भिक्षा मिळाली नाही तर परत घरी यायचं, उपाशी राहायचं, फक्त घेवड्याच्या शेंगा खायच्या. तसंच आध्यात्मिक साधनेत नियम पाळणं म्हणजेच गुरुचरणांप्रती श्रद्धा दाखवणं आहे. आणि म्हणूनच श्री गुरुचरित्र पारायण करताना नियमांचे पालन करणे म्हणजेच केवळ परंपरा नाही, ती गुरुसेवा आहे. आजच आपण पाहणार आहोत अशा 16 महत्त्वपूर्ण नियमांबद्दल, जे आपलं पारायण अधिक पवित्र, अधिक फलदायी आणि गुरूंच्या कृपेला पात्र बनवतात. खूप संशोधन करून गुरुचरित्राचे जास्तीत जास्त सर्व नियम तुमच्यासाठी आणले आहेत. नियम पहिला, चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चपला जोडे वापरावेत. नियम दुसरा, श्री गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. नियम तिसरा, पारायण लावले असताना कांदा, लसूण पदार्थ वर्ज करावेत. नियम चौथा, संध्याकाळी नित्यध्यान वाचावे. नियम पाचवा, रात्री झोपताना चटई, सतरंजीवर झोपावे. गादी अथवा उशी घेऊ नये. परान्न करू नये. बाहेरील अन्न खाऊ नये. नियम 7, पारायण काळात कोणाच्याही घरी जाऊ नये. नियम 8, खोटे बोलू नये. कोणासही वाईट बोलू नये, निंदा करू नये. नियम 9, वाचनाला बसताना गोमूत्र शिंपून बसावे. पारायणाच्या कालावधीत अंत्यविधीत जाऊ नये. गुरुचरित्र वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे. 12 ते 12:30 दरम्यान वाचन करू नये, कारण हा काळ दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याचा काळ आहे. नियम 12, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये थोडा सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. नियम 13, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. दाढी केस कापूही नयेत. पारायणाच्या आधी सेव करून घ्यावं. उपवास करू नये. दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. पारायणात मध्येच उठू नये किंवा बोलू नये. वाचन हे एका लयीत शांत व स्पष्ट असावे. याहून अजून कोणते महत्त्वपूर्ण नियम असतील तर आपण नक्की कमेंट करा. गुरुचरित्र, दत्तगुरूंचे नामस्मरण, दत्तगुरूंचे तीर्थक्षेत्र याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा. आपल्या दत्तगुरू इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. आपल्या दत्तगुरू परिवार इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. चला, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. श्री गुरुदेव दत्त.